खंडवा जाणारी चावला कंपनीची खासगी बस धारणी सेमाडोह जवळील खोल दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली। बस चालकाचे संतुलन बिघडल्याने बस चक्क 40 फूट खोल दरीत कोसळली। भीषण घटनेत 3 महिलांचा व 1 पुरुषांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार अनेक प्रवासी खंडवाच्या दिशेने जात होते। सकाळी धारणी मेळघाटमध्ये नोकरी करणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी असते। घटनास्थळी नागरिकांनी बसमधील जखमींना तात्काळ बाहेर काढण्यात आले। यासोबतच घटनास्थळी चिखलदरा पोलिसांनी धाव घेतली तर तहसीलदार सुद्धा रवाना झाले। मात्र सेमाडोह हे चिखलदरा पर्यंत मोठे अंतर असल्याने पोलिसांना पोहोचण्यास बराच वेळ झाला। घटनेची माहिती मिळताच अमरावती ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक सुद्धा घटनास्थळी रवाना झाले। घडलेल्या भीषण अपघातात मृतकांमध्ये श्यामबाई काजली राहणार रोहिखेडा धारणी येथील वसुंधरा शाळेत कार्यरत असलेल्या पाल तर प्रांजली इंगळे राहणार गाडगेनगर अमरावती यासोबतच अन्य एका मृतक महिलेचे सुद्धा या भीषण अपघातात मृत्यू झाला। बसमध्ये एकूण 52 प्रवासी प्रवास करीत होते। यातील 4 जणांचा मृत्यू झाला तर अनेक प्रवासी जखमी झाले। जखमींना तात्काळ नागरिकांनी धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल केले। यावेळी सेमाडोह पोलीस चौकीचे हेड कॉन्स्टेबल सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। या अपघातात काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याची सुद्धा माहिती समोर येत आहे। सकाळी चावला ट्रॅव्हल्स ही अमरावती पासून खंडव्यासाठी जाते आणि यामध्ये सकाळी जे प्रवास करणारे प्रवासी असतात हे जास्त तर सरकारी नोकरी करणारे कर्मचारी असतात। सकाळी अमरावतीवरून खंडवा जात असलेली चावला बस ही सेमाडोच्या नजीक दरीत कोसळली। या घटनेमध्ये 4 लोकांचा जागेवर मृत्यू झालेला आहे। एकूण 48 जे प्रवासी आहेत त्यांना उपचारासाठी धारणी उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आलेलं आहे। सदर घटनेची माहिती चिखलदरा पोलीस स्टेशनला देण्यात आली। घटनास्थळी पोलीस लवकर पोहोचू शकले नाही कारण चिखलदरापासून सेमाडोचं अंतर खूप जास्त आहे। तरी चिखलदराचे तहसीलदार राजगड येथे पोहोचले। घटनास्थळी ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये गुणवंतीबाई काजली राहणार रोहिखेडा, प्रांजली इंगळे राहणार गाडगेनगर अमरावती, पल्लवी कदम CHO धारणीमध्ये कार्यरत असणारी महिला तिचा सुद्धा जागेवरच मृत्यू झालेला आहे। आणि राजेंद्र मोती प्रसाद बाबू आहे धारणीमध्ये कुठल्यातरी शाळेमध्ये, त्यांचा सुद्धा धारणीमध्ये त्यांना म्हणजे मृत्यू झालेला आहे जागेवरच। असे 4 लोकांचा मृत्यू झाला असून 48 लोक रेफर करण्यात आलेले आहेत। यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या विविध तहसीलचे लोक प्रवास करत होते। सकाळी 8 वाजता ही बस ही ट्रॅव्हल्स परतवाडापासून होऊन जाते। परतवाडाचे खूप सारे प्रवासी याच्यामध्ये आहे आणि ही बस कोसळल्यामुळे अचानक चालकाचं संतुलन बिघडलं आणि ही बस दरीत कोसळली। या घटनेची माहिती तत्काळ प्रशासनाला मिळाल्यानंतर येथे बचाव कार्य सुरू आहे। लगातार आज सकाळी 8 वाजतापासून आम्ही ज्या मार्गावर उभे धारणी चिखलदरा मार्गाने लगातार ॲम्ब्युलन्स चाललेले आहे। या ॲम्ब्युलन्स उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुद्धा रेफर करण्यात आलेला आहे आणि ज्यांचे प्रवासी आहेत त्यांना सूचना देण्यात येत आहे। त्यांच्या नावाची यादी सिटी न्यूजच्या माध्यमातून आम्ही थोड्याच वेळात आपल्याकडे पोहोचवत आहे। मी कॅमेरा पर्सन मोनीसोबत जितेश किल्लेदार, सिटी न्यूज सेमाडो।